मिरची थोडी कमी आहे, होऊन जाईल. माझ्यासोबत राहून राहून सगळं समजायला लागेल ना तुला, केवढी मिरची लागते ते. मी बघतो. अजितराव, पेरणा, तुझ्या आऊंचा फोन आलाय. बोलते का? बोलते चालली फोन घ्यायला. कोणाशी बोलायचं नाही. पेरणा, आणि रडत नको ना जाऊ. मला कसं तरी होतं ना. मग घे घे घे, बोलून घे. अगं घे ग, बोलून घे. मग स्पीकरवर टाक. स्पीकरवर टाकायचं आणि त्याला काय सांगायचं माहितीये का? 4-5 दिवस तिकडेच राहायचं, इकडे यायचं नाही. हा, बोल बोल. हॅलो, अजित पोचलास का तू? हो पोचलो. पण प्रेरणा, तुझ्या आवाजाला काय झालं? तब्येत ठीक आहे ना? हो. काही नाही, काम करत होते ना म्हणून थकवा आलाय आणि बाकी काही नाही. प्रेरणा, काळजी घे ना स्वतःची. तुझ्याकडे लक्ष द्यायला मी नाही ना तिकडे. काय आपलं काम काम काम. नलू आत्या बरे आहेत ना आता? भेटलास का तू त्यांना? हो अगं भेटलो. आत्ता जरा सिरियसच आहेत. आपण डॉक्टर म्हणालेत की होईल रिकवर. पण प्रेरणा, मला वाटतंय की मला इथे 2-3 दिवस आणखी राहावं लागेल कदाचित. हो का? पर लवकर या प्लीज. अगं हो, झालं की लगेच तुझ्याकडे येणार. प्रेरणा, मिस यू. बाय. नवऱ्यासोबत गुलू गुलू बोलून झालं असेल ना, तर थोडं आमच्याकडे पण लक्ष द्या. रस्ता संपलाय, भाकर संपत आलीये. मला भात पण खायचा आहे ना. जा भात घेऊन ये. अगं जा, भात घेऊन ये. अगं जातेस का? जा. फोन दे. अगं फोन दे. लवकर या. मी दरवेळी जातो तेव्हा डॉक्टर तिथेच असतात. तूही आली होतीस तेव्हा क्लिनिक सुरूच होतं ना. मग डॉक्टरांनी क्लिनिक अचानक बंद का बरं केलं असेल? आपण आजूबाजूला चौकशी केली तेव्हा लोक हेच सांगत होते की डॉक्टरांनी क्लिनिक घाई गडबडीमध्ये बंद केलं आणि निघून गेले. माहित नाही का, पण डॉक्टरांचं असं वागणं ना जरा संशयास्पद वाटतंय. मला असं वाटतंय हे डॉक्टर तुमच्या विरोधात काहीतरी
षडयंत्र रचतात. आणि सगळ्यात मोठा प्रश्न तर हा आहे की आपण तिथे जाणार आहोत हे त्यांना कोणी सांगितलं? वल्लरी, मनोज भाऊजी, चला आरतीला घेऊया ना आरती. हो वहिनी, आलोच. आलोच काय, गप्प नंतर मारा. चला आरती करूची. ये ये ये. दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पटतो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी बोली बोली पाता दुधाईसे नाही, चारी शमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करता पडलो देवी आई, आज तू आम्हाला आशेचा एक किरण दाखवलास. माझी खात्री आहे तू आम्हाला या संकटातून नक्की बाहेर काढशील. जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा, क्लेशापासून सोडी सोडी भवभाषा. मला सांग, हा व्हिडिओ बघितल्यानंतर राहणार आहे का तुझं अजित जगायच्या लायकीचं? बोल ना पेरणा, राहणार का तुझं अजित? पेरणा, पेरणा, सांग ना. काय बी म्हण, पण आता हा व्हिडिओ आपल्या प्रेमाचा पुरावा आहे. आणि हा व्हिडिओ जर तुझ्या अजितनं पाहिला तर तो काय जित्ता राहणार नाही. याच्या पुढे आहे ना, जसं मी सांगेन तसं वागायचं. माझ्या तालावर नाचायचं तू. तुझ्याच या घरामध्ये आता तू माझ्यासोबत नजर कैदेत राहणार आहेस. मला वाटेल तसं वागवणार आहे, माझ्या तालावर नाचवणार आहे. बाहेरच्या जगाशी तुझा संबंध संपला. हे कुठं गेली? राहिलं तर आहे येर ना. पे
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पेरणा मागं घाल का? अरे काय करते तू? सोड सोड खाली ये. अरे जीव द्यायला चालली का? वेळी झाले का? हा अरे, जीव द्यायला चालली होती तू? ए पेरणा, असं नाही मरू देणार मी तुला. हा अगं अजून तर तुला माझ्या सोबत संसार करायचा आहे. रोज थोडं थोडं तुकड्यात भरायचंय तुला. मला लेकरू पण द्यायचंय ना, त्याच्यानंतर मर तू. पण हे असं एका फटक्यात नाही, थोडं थोडं तुकड्यात तुकड्यात. हा चाल अगं चाल, अगं चाल म्हटलं ना. चालली मोठी तू तरी. चाल. चाल. चला, डॉक्टरांना काय विचारायचंय लक्षात आलं? आहे लक्षात. मलाही हे सगळं नेमकं काय ते जाणून घ्यायचंय का. चल. चल. वल्लरी भाऊजी, काय सकाळी सकाळी बाहेर निघालात तुम्ही? नाही, बाहेर कुठे चालले असं विचारू नये, पण मी विचारलं कारण काही महत्वाच्या कामाला बाहेर पडताय का म्हणून. म्हणजे जेवायला येणार आहात ना दोघं जण, ते त्याच्यासाठी विचारते मी. नाही वहिनी, असं काही बाहेर नाही जातो ते.